खरेदी सोपी आणि त्यात स्वस्तही, म्हणूनच अनेक जण ऑनलाईन खरेदीला पसंती देतात। मात्र याच खरेदीला औरंगाबाद महापालिकेने सध्या ब्रेक लावलाय। कसा ते पाहूयात। औरंगाबादकरांनो, ऑनलाईन खरेदी करताय सावधान। ऑनलाईन खरेदीचा माल शहरात येताच होणार जप्त। स्वस्त ऑनलाईन खरेदी ही ठरू शकते महाग। होय, औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत ऑनलाईन खरेदी केलेला माल शहरात आल्याबरोबर जप्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। कारणही तसंच आहे। शहरात दररोज 55 लाखांचा ऑनलाईन खरेदीचा माल येतो। मात्र या विक्रीत कुठलाही कर महापालिकेला मिळत नाही। त्यामुळे दररोज 3 लाखांच्या एलबीटीला महापालिकेला मुकावं लागतं। 2011 पासून महापालिका हद्दीत एलबीटी लागू झाली आहे। सगळेच व्यापारी एलबीटी भरतात, मात्र ऑनलाईन खरेदीत एलबीटी भरलाच जात नाही। त्यामुळे यापुढे एलबीटी भरल्याशिवाय हा माल नागरिकांना मिळणार नाही याची काळजी महापालिका घेणार आहे। यासाठी शहरात आलेला 2.5 कोटींचा मालही कुरिअर कंपन्यांकडून महापालिकेने जप्त केलाय। अनेक ऑनलाईन विक्री पोर्टल सध्या कार्यरत आहेत। त्यापैकी फक्त 2 कंपन्यांनीच महापालिकेकडे नोंदणी केली आहे। त्यामुळे इतर कंपन्यांकडून आलेला माल आता जप्त करण्यात येतोय। या कंपन्यांना महापालिकेनं नोटीसही बजावल्या आहेत। आमच्या माहितीनुसार आणि सर्वेनुसार दररोज 50 ते 55 लाखाचा माल या ऑनलाईन शॉपिंगद्वारे लोक खरेदी करतात आणि त्याच्यामध्ये 1.5 ते 2 लाखाचं एलबीटीचं नुकसान होतं। आणि हा माल पकडलेला असल्यामुळे आता यांच्याकडे आम्ही चौकशी करू आणि त्यांनी जर नियमानुसार टॅक्स भरला तर ठीक आहे, नाहीतर मग त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करू। संबंधित कंपन्या जोपर्यंत एलबीटी रजिस्ट्रेशन करत नाहीत, तसंच थकीत कर भरत नाहीत, तोपर्यंत जप्त केलेला माल सोडण्यात येणार नाही। आणि यापुढे जर या कंपन्यांनी अशीच विक्री सुरू ठेवली तर त्या विरोधात कोर्टात जायचा विचारही महापालिका करतेय। त्यामुळे औरंगाबादकरांनो, पुढचे काही दिवस ऑनलाईन खरेदी करताना सावधान। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।